करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध. दशक 18वा. बहुजिन्सी. समास दुसरा. सर्वज्ञ संग निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नेणपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले, पाहिजे नेमस्त. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर तिघांच्या पलीकडे असणारा चौथा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं सुद्धा आपण काय केलेलं आहे? श्रवण केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे. त्याचप्रमाणे प्रार्थना तर म्हटली. का प्रार्थना म्हटली? कारण आपला देह चंचल आहे. देह प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर स्थिर आहे, परंतु मन चंचल आहे. म्हणून समर्थने याचा सुंदर भाग दिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय कोणाचा? 2 वेळा जय कोणासाठी प्राप्त करून दिलेला आहे? आपण घोषणा कमी दिल्या का हो? कुठे जायचं तिथे आपण घोषणा द्यायचो, परंतु जय हा मागे असायचा. परंतु इथे एकदा नाही तर 2 वेळा जय जय रघुवीर समर्थ. बघा, एक म्हणजे जय जो वापरलाय तो म्हणजे देहाचा, आणि दुसरा जय म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. बरोबर की नाही? म्हणून या ग्रंथामध्ये श्रीमत म्हणजे काय त्याचा सुद्धा समर्थाने उत्तम प्रकारे बोध प्राप्त करून दिलेला आहे. श्रीमत. आपण लोकांची मतं खूप ऐकली, लोकमत वाचली, लोकमत ऐकली, परंतु त्यातून आपल्याला काही प्राप्त झालं नाही. परंतु श्रीमत, श्रीमत म्हणजे काय? तर खुद्द भगवंताचं वचन. ते ऐकायला आपल्याला खूप जड होतंय, झोप लागते, आळस येतोय, कंटाळा येतोय, परंतु मोक्षप्राप्तीचा हाच तर खरा मार्ग आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, कारण प्रत्यक्षात लोकांची मतं ऐकून, लोकांच्या कहाण्या ऐकून, लोकांच्या गोष्टी ऐकून काहीही प्राप्त झालं नाही. उलट आपल्या मनाला पश्चाताप, आपल्या डोक्यामध्ये विचार. बरोबर की नाही? सगळा आपला देह पॉझिटिव्ह होता, तिथे निगेटिव्ह झाला. परंतु या मतातून, प्रत्यक्ष श्रीमतातून हा देह, बोधातून प्रत्यक्षपणे देह कसा घडला जाईल, इथे समर्थाने उत्तमाचं विवरण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. बोधातून दास घडला पाहिजे. आपण सांगून कधी देह घडत नाहीये, परंतु बोध ऐकून विचार करा, याच्यामध्ये बदल होतोय कसा. बरोबर की ना? आता श्रवण केली याची फळं, क्रिया पालटे तात्काळ. म्हणून समर्थ म्हणाले, इथे सांगीवांगीची कामं नाहीये, इथे चमत्कारिक भाग नाहीये, इथे साक्षात्कारिक भाग आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म अनुभवासी ये प्रत्यक्षात. का समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे आपल्यासाठी बोध. म्हणून दशक 18वा. बहुजिन्सी. बहु म्हणजे अनेक प्रकारे, आणि त्यातल्या समास दुसरा. सर्वज्ञ संग निरूपण नाम. समर्थ म्हणाले, सर्वज्ञ संघ म्हणजे काय? तर प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर सर्व गोष्टींचं ज्ञान असलेली संतांची किंवा श्री सद्गुरूंची संगती. आपण लोकांची संगती धरली, लोकांच्या संगतीत आपला देह राहिलेला आहे, परंतु त्यातून आपल्याला काय मिळालं? याच्या गोष्टी ऐकल्या, त्याच्या गोष्टी ऐकल्या,
या कारणाने ऐकल्या, त्या कारणाने सोडून दिल्या. परंतु इथे प्रत्यक्ष संतांची आणि सद्गुरूंची संगती आणि त्यातून होणारे आत्मज्ञानाचं विवेचन, म्हणून समर्थ म्हणाले हा विषय सहसा दासबोधासारख्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये श्री सद्गुरूंच्या सान्निध्यात अज्ञान नष्ट होऊन आत्मसाक्षात्कार कसा होतो बघा, कसा भाग दिलेला आहे. आता सर्वज्ञ म्हणजे काय? ज्याला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांचं तसंच सर्व सृष्टीचं ज्ञान आहे, ते म्हणजे परमेश्वर. बरोबर की नाही? आपल्याला सर्व तिन्ही गोष्टींचं ज्ञान आहे का हो? बघा, नाही आहे. भूतकाळ होऊन गेला, वर्तमान काळ चालू आहे, परंतु भविष्यात काय होणार आहे आपल्याला माहीत आहे का? नाही आहे. तो कोण जाणतो? तर प्रत्यक्ष परमेश्वर. दुसरा भाग दिलेला आहे सर्वज्ञ नंतर संग. आता संगत म्हणजे काय? संघ म्हणजे काय? तर संगत, सहवास, सानिध्य. आपण कोणासोबत संगत धरत असतो? चांगली संगत आहे का वाईट संगत आहे? बरोबर की नाही? आपले मित्रमैत्रिणी, आपले नातेवाईक आपल्यासोबत कशा प्रकारे वागत असतात, त्यांची आणि आपली संगत कशी आहे, त्यामधला सहवास, सानिध्य समर्थ म्हणाले. आणि तिसरं म्हणजे सर्वज्ञ संघ निरूपण. समर्थ म्हणाले निरूपण म्हणजे काय? ते विवेचन, स्पष्टीकरण, सविस्तर माहिती, बोधप्राप्त. थोडक्यात सर्वोच्च ज्ञान असलेल्या प्रत्यक्ष संतांच्या संगतीतून मिळणारा बोध म्हणजे सर्वज्ञ संघ निरूपण. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. नेनपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. नेनतेपणाने जे झाले ते झाले ना. आता जाणता आणि नेनता प्रथमतः आपल्याला ओळखता आला पाहिजे. अहो, नेनतेपणाने ते झालं ते झालं, झाले ते होऊन पण गेले. आता त्यावर विचार करणं शक्य आहे का? चांगलं आहे का? विचारायचं प्रत्येक वेळेला. आता तरी जाणतेपणाने वागलं पाहिजे ना. आपण एका गोष्टीचा असा विचार करतो ना, अहो जगणं मुश्किल करून ठेवतो. एखादी गोष्ट आपल्या हातातून बघा निसटून जात असते, एखादी गोष्ट आपल्या हातातून पडली, फुटली, बघा प्रत्यक्षपणे ती गोष्टीचा इतका विचार करतो ना. अहो ते झालं ना. आता ती गोष्ट होती हातात, बघा प्रत्यक्षपणे हातातून ती पडली, फुटली, परंतु रात्रंदिवस त्या गोष्टीचा विचार आपण करत असतो. झालं ते झालं, झाले ते होऊन गेले. आता तरी जाणतेपणाने सुधार, जाणतेपणाने वाग. ही पुन्हा चूक तुझ्या आयुष्यात होताच का म्हणे. एकदा मनुष्य देह चुकला, पुन्हा चुकी होताच का म्हणे. बरोबर की नाही? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपल्या हातून जरी चूक झाली ना, पुन्हा पुन्हा आपल्या हातून ती चूक आपण स्वतःहून करून घेतो. पण आता तरी बाबा सुधार, आता तरी उत्तम प्रकारे नीट वाग. नेनतेपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, यावर आता विचार करणं बंद कर. आपण अनेक प्रकारे परीक्षा द्यायचो, शालेय परीक्षा, परंतु आयुष्याची परीक्षा आपल्याला खरी आता पाहायची, खरी द्यायची आहे. शालेय जीवनामध्ये आपण अभ्यास करायचो, कधी करत सुद्धा नव्हतो. आई बोलायची अभ्यास कर, बाबा बोलायचे अभ्यास कर. आपण इकडे तिकडे फिरायचो, बरोबर की नाही, खेळायचो, परंतु आपलं मन अभ्यासाकडे नव्हतं लागत. परंतु जेव्हा परीक्षा आपल्या बघा समोर येऊन ठेपली, तेव्हा आपण विचार करत बसलो, अरे अभ्यास केला असता तर उत्तम प्रकारे मार्क मिळाले असते. परंतु आता झालं ते होऊन गेले. आता यावर विचार करणं बंद कर आणि अभ्यासाला बस. उद्याचा दुसरा पेपर आहे, तो तरी तुला सोपा जाईल. म्हणून नेनतेपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले,
जाणतेपणे वर्तले, जाणतेपणे, जाणता. जाणकार आलाय, जाणता आलाय म्हणून समर्थ म्हणाले प्रत्यक्षात नेणता सुधारला पाहिजे ना. पाहिजे नेमस्त. जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. समर्थ म्हणाले जाणत्याची संगती धरावी. आपल्याला अजून जाणताच समजला नाही आहे. आता जाणता कोण? समर्थ म्हणाले आता आपण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण कुठलाही खेळ खेळा, कुठल्याही क्षेत्रात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा आपल्याला कोणाच्या तरी हाताखाली काम करावं लागतं की नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहात, नोकरी करत आहात, बरोबर. कोणाच्या हाताखालीच काम करता की नाही. मग जाणता कोण आहे? तुमचे असणारे वरचे, म्हणजेच कोण? सिनियर्स. ते सांगतील तसं तुम्हाला काम करावं लागेल, बरोबर की नाही. ते जाणते आहेत कारण अनुभवी आहेत, बरोबर की नाही. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, जाणत्याची संगत धरली पाहिजे. आता जाणत्याची संगत धरली पाहिजे म्हणजे काय? आपल्या आयुष्यात सुद्धा जाणकार, जाणता आलाच पाहिजे. नेणता म्हणजे कोण? आपले मित्रमंडळी. आपल्याला ते सुद्धा काम करणार नाही आणि आपल्याला सुद्धा काम करून देणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले जाणत्याची संगत आपल्याला धरता आली पाहिजे. आयुष्याचा खरा मार्ग काय आहे, कसा जगायचा आहे, ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला या पृथ्वी तलावर आणलेले आहेत, त्याच्या चरणाशी आपण नतमस्तक होऊन पुढे चाललं गेलं पाहिजे. त्याची सेवा आपल्याला करता आली पाहिजे. हळूहळू बघा सद्बुद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. हे केव्हा होईल? जेव्हा आपण जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी. हळूहळू जाणता, बरोबर की नाही. जाणत्यापासी लेहो शिकावे, जाणत्यापासी वाचू शिकावे, जाणत्यापासी फुसावे सकळ काही. समर्थ म्हणाले का सांगितलं भाग? जाणत्यापासी लिहायला शिकायचं, वाचायला शिकायचं, जाणत्यापासी विचारायला शिकायचं. फुसायला म्हणजे काय? प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, आपण एखादी गोष्ट विचारतो तर कोणाला विचारायचं? आपण बघा रस्त्यातून जात असताना आपल्याला एखाद्याचा पत्ता विचारायचा आहे. जर तो तिथला रहिवासी असेल, तिथे राहणारा असेल तर तो तुम्हाला सांगेल ना. जर तो जाणकारच नसेल, नवीन असेल आणि त्याला आपण विचारायला गेलो, बाबा हा ॲड्रेस कुठला आहे, हा पत्ता कुठला आहे, तुम्ही सांगाल का? आणि त्यांनी सांगितलं तुम्ही इकडून जा, तुम्ही तिकडून जा, आणि आपण फिरलो, आपल्याला तो पत्तासुद्धा भेटला नाही आणि आपण चुकीच्या रस्त्यात येऊन थांबलो. मग काय बोलणार? आपल्या मुखातून चांगले शब्द येतील? नाही येणार. मग त्यासाठी काय हवं? जाणत्याची संगत. जाणत्यापाशी फुसलं पाहिजे, जाणत्यापाशी लिहायला शिकलं पाहिजे, जाणत्यापाशी वाचायला शिकलं पाहिजे. आपण जेव्हा लहान होतो माहिती आहे, लहान असताना आपल्याला लिहायला वाचायला कोणी शिकवलं? आई, बाबा, गुरुजन वर्ग. उत्तम प्रकारे आपल्याला संस्कार ज्ञान प्राप्त करून देणारे कोण? गुरुवर्य. त्यांनीच आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं ना. जाणता होता म्हणून. जर त्यांनी आपल्याला शिकवलं नसतं या शब्दाला काय म्हणतात, ही वेलांटी, ही उकार, हा मात्रा, तर आपल्याला पुढे बोलता आलं असतं का हो? लिहायला जर आपण सराव केला नसता तर आपण लिहिलं असतं का? नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले जाणत्यापाशी लेहू शिकावे. आपल्याला स्विमिंग करायची, पोहायचं आहे, परंतु आपण जर अनुभवी लोकांकडून जर पोहायला शिकलो नाही तर बघा आपण बुडल्याशिवाय राहणार नाही. कारण समर्थांनी सुंदर ओवी प्राप्त करून दिलेली आहे. पोहणाऱ्याचीच गुचक्या खातो तर जनासी कैसी काढू पाहतो. तो सुद्धा उत्तम प्रकारे पोहणारा हवा ना, पट्टीचा हवा ना, तरच तो आपल्याला शिकवेल. अहो तो कधी स्विमिंग पूलमध्ये उतरला नाही आणि आपल्याला सांगितलं असं करायचं, तसं जायचं, आपण त्याच्या बोलण्यावरून उडी मारली तर आपण पाण्यात तरंगू का हो? तळाशी जाऊ डायरेक्ट. म्हणून विचार करा, कोणाशी आपण बोलत असताना कशा प्रकारे समोरची व्यक्ती बोलत आहे ते आपल्या मनाला खरंच पटतंय का? ही खरं बघा, आपण एखादी व्यक्ती जेव्हा आपलं इंटरव्ह्यू घेत असते तेव्हा आपण विचार करतो ना, बाबा ही व्यक्ती किती शिकली असेल,
ही व्यक्ती कोणत्या पदावर आहे, हे आपण पाहतो की नाही? विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, जाणत्यापासी लेवो शिकावे, जाणत्यापासी वाचू शिकावे, जाणत्यापासी पुसावे सकळ काही. जाणत्यास करावा उपकार, जाणत्यास झिजवावे शरीर, जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. जाणत्यास करावा उपकार. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, जाणत्यास झिजवावे शरीर. आता आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे छंद असतात, अनेक प्रकारचे सवय असते, बरोबर की नाही? जो आपल्याला मार्ग निवडायचा आहे, त्या मार्गावर आपला देह उत्तम प्रकारे कार्य करू शकेल का? तर करू शकेल. त्यासाठी खरंच आपण मार्गदर्शन करणारं कोणीतरी हवं आहे. यासाठी आपण काय करत असतो की खरंच माझ्या बाबतीत, माझ्या आयुष्यात कोणीतरी गुरु असणं फार गरजेचं आहे, ज्यांना खरंच याविषयी माहिती असेल. एखादा आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, क्रिकेटामध्ये खूप आपल्याला छंद आहे, खूप आपल्याला आवड आहे, तर ज्याने उत्तम प्रकारे बॉलिंग केलेली आहे, बॅटिंग केलेली आहे, फिल्डिंग केलेली आहे, त्यांचं नाव या देशामध्ये उत्तम त्यांनी कार्य केलेलं आहे, अजरामर आहेत. त्यांच्या टीममध्ये किंवा त्यांच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे. ते खरे जाणकार आहेत ना. त्यांच्यासोबत जर आपण काम केलं तर आपल्याला सर्व माहिती मिळेल ना. जर तो कधी बॅटिंग खेळला नाही, बॉलिंग खेळला नाही आणि त्यांच्याजवळ आपण गेलो आणि त्यांनी आपल्याला सांगितलं, बाबा नाही, तुला अशी बॉलिंग करायची, तुला अशी फिल्डिंग करायची, तुला अशी बॅटिंग करायची, आपण होऊ शकू का? नाही आहे. त्यासाठी मैदानामध्ये सराव करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. घरात टी व्ही बघून आपण हातामध्ये बॅट घेतली आणि घरामध्येच खेळत बसलो तर मैदानासारखं आपल्याला खेळता येणार नाही आहे, बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, तिथला अनुभव, खरा जाणकार प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात येणं फार गरजेचं आहे. जाणत्याचा पहावा विचार आपल्या परेमध्ये उतरले पाहिजे ना. परा पश्यंती मध्यमानी वैखरी. जर परेमध्येच आपले विचार उतरत नसतील, जर मनामध्ये विचार येत नसतील, तर डोक्यामधून कुठून येणार हो? प्रत्यक्ष जर आपण विचार केला. म्हणून समर्थ म्हणाले, जाणत्याचे संगतीने भजावे, जाणत्याचे संगतीने झिजावे, जाणत्याच्या संगतीने रिजावे विवरो. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर जाणत्याच्या संगतीने भगवत भजन करावे. आता प्रत्यक्षात जर आपल्याला पाहायला गेलो, आपण शालेय जीवनामध्ये शाळेमध्ये आपण गेलो की नाही आपल्या आयुष्यात, बरोबर आहे? शालेय आयुष्य आपण आठवून बघा. जसे आपले गुरुजन वर्ग आपल्याला सांगायचे तसे आपण उत्तम प्रकारे अभ्यास करायचो, बरोबर? दिलेला वर्गपाठ असेल, गृहपाठ असेल, आपण उत्तम रीतीने अभ्यास करायचो, पूर्ण करायचो. जर आपण अभ्यास केले नसेल, गृहपाठ दिलेला होता परंतु पूर्ण केला नसेल तर आपल्याला शिक्षासुद्धा व्हायची. आपण अभ्यास का करत नव्हतो? आपल्याला उत्तम प्रकारे गुरुजन वर्ग आपल्याला शिकवायचे, आपल्याला सांगायचे की बाबा अभ्यास कर. परंतु आपण घरी गेल्यानंतर तीच बॅग आपण कुठे ठेवायचो ते आपल्यालाच माहीत नव्हतं. लगेच आपण हातामध्ये बॅट घ्यायचो आणि क्रिकेट खेळायला, बरोबर की नाही? ते दिवस आठवतात की नाही? नक्कीच. या ध्येयाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. जाणत्याचे संगतीने झिजावे. आपण खेळायला जायचो, आपल्याला माहिती पण नव्हतं किती वाजलेत, काय वाजलेत, तसंच जायचो. आई बाबा आपल्याला सांगायच्या, अरे बाबा शाळेतून आल्यानंतर हातपाय धु, अभ्यासाला बस, नाश्ता कर, देवासमोर हात जोडून प्रार्थना कर, नंतर काय खेळ. परंतु नाही, आपण 9 वाजले 10 वाजले तरी आपण तिथेच खेळत होतो. मग जाणत्याच्या संगतीने रिझावे, जाणत्याच्या संगतीने भगवद्भजन केलं पाहिजे ना. ज्याप्रमाणे भक्तिमार्गसुद्धा आपण निवडला गेला पाहिजे, त्याच्या संगतीने आपण कष्ट केले पाहिजेत.
जाणत्याच्या संगतीमध्ये विवरण करीत बघा आपण समाधानी राहणं फार गरजेचं आहे. जाणत्याचे गावे गाणे, जाणत्यापाशी वाजवणे, नाना आलाप शिकणे जाणत्यापाशी. आता एखाद्याला बघा छंद असतो, गायनाची स्पर्धा असेल बघा, ज्याला उत्तम प्रकारे गाता येतं, ज्याला उत्तम प्रकारे बघा वाजवता येतं, बरोबर की नाही. आपण कोणाला जर सांगायला गेलो, अरे नाही तुला मोठे होऊन तुला हेच करायचं आहे, तुला मोठे बनवून तेच व्हायचं आहे, तर नाही होऊ शकत. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाचा छंद वेगवेगळा आहे. मला गायन खूप आवडतं, मी गाणी गाणार. प्रत्यक्षात बघा जर आपण विचार करणार, मला ड्रम सेट वाजवता येतं, बेंजो वाजवता येतं, मला पियानो वाजवता येतं, तर माझं क्षेत्र मला हे स्वतःहून निवडलं गेलं पाहिजे. मला उत्तम प्रकारे क्रिकेट खेळता येतं, मला उत्तम प्रकारे फुटबॉल खेळता येतं, तर मला पूर्णपणे बघा त्या खेळामध्येच कितीही तास जरी तुम्ही सांगितलं तरी मला कंटाळा येणार नाही. मला वाचनाची आवड आहे, मला कितीही वृत्तपत्र आणून द्या, कितीही पुस्तकं आणून द्या, तरी मला कंटाळा येणार नाही. कारण का, तर प्रत्यक्षात वाचनाची सवय. जाणत्याची गावे गाणे. आता जाणत्याची गावे गाणे म्हणजे काय, ज्याने शिकवलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला करणं भाग आहे. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी ना. म्हणून प्रत्यक्षात संगीत कलेतील विविध आलाप आपल्याला शिकता आलं पाहिजे, त्यानुसार आपण उत्तम प्रकारे कार्य करता आलं पाहिजे. नुसतं आपण बघा आपल्याला खेळायची आवड आहे, बरोबर का, हा भाग का सारखा दिलेला आहे, कारण बघा आपण आपल्या हातामध्ये बॅट असते, बॉल असतो, परंतु आपण कधी तिथे खेळलो नव्हतो. आपण फक्त फिल्डिंग करायचो, निघून यायचो. परंतु बघा आपण उत्तम प्रकारे बॅटिंग करत असू किंवा बॉलिंग करत असू, आणि ज्याप्रमाणे बघा एखादी वेळी मॅचेस असतात, त्या मॅचमध्ये सुद्धा आपण उत्तम प्रकारे जर रन काढले तर सर्वजण आपल्याला शुभेच्छा देतात की नाही, की बाबा हा चांगल्या प्रकारे खेळला आहे. तर आपण कोणाचे आभार मानतो, ज्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्यांचे आपण आभार मानतो ना. म्हणजे विचार करा, जाणत्याचे कासेसी लागावे, जाणत्याचे औषध घ्यावे, जाणता सांगिले ते करावे पथ्य आधी. समर्थ म्हणाले जाणत्याचे कासेसी लागावे, जाणत्याच्याच नादी लागलं पाहिजे ना. आता विचार करा, मी 2-3 दिवसापासून आजारी आहे, माझं डोकं दुखतं आहे बघा, प्रत्यक्षपणे हातपाय दुखत आहेत. जर मी कोणाकडून जर औषध घ्यायला गेलो आणि तो जर जाणकार नसेल, जाणता नसेल, त्यांनी दिलेलं औषध मी घेतलं तर मी बरा होईन का हो? तुम्हीच सांगा, होईल का बरा? नाही होणार. तर जाणताही असला पाहिजे ना तिथे. प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, जाणत्याची औषध घ्यावी. ज्या वेळेला आपल्याला आजारपण येत असतो, ज्यावेळी बघा प्रत्यक्ष आपल्याला आपलं शरीर साथ देत नाही, त्यावेळी आपण कोणाकडे जातो, तो डॉक्टरकडे जातो, बरोबर आहे. ते आपल्यावर ट्रीटमेंट करत असतात, ते आपल्याला प्रश्न विचारत असतात, त्यांची आपण उत्तरं देत असतो. जाणता सांगेल ते करावे. आता त्यांना माहिती आहे ना, त्यांनी प्रत्यक्षात त्या डॉक्टरकीचा अभ्यास केलेला आहे. आपण बघा प्रत्यक्षात काय होत असतो, स्वतःहून डॉक्टर होण्याचा प्रयत्न करतो, अभ्यास तर काहीच केलेला नाही आहे, त्या क्षेत्रात आपण पाऊलसुद्धा टाकले नाही, तरीसुद्धा आपण काय विचार करतो, नाही तुला ताप आला ना, तू हे औषध घे, तो डोकं दुखते ना, तुला हे औषध घे. परंतु कोणत्या कारणांमुळे ते झालेलं आहे ते पहिलं ओळखलं पाहिजे. नुसतं कुठल्याही गोळ्या देऊन, कुठलंही औषध देऊन बरा होईल का हो? त्याचेसुद्धा साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर की नाही. म्हणून जाणता सांगितले ते करावे पथ्य आधी. पथ्य पाळायचे असतात. आपण बघा थंड पाणी पिलं की त्या दिवशी सर्दी होत नाही आहे, ती सर्दी 2 दिवसांनी नंतर होते. नंतर आपण बोलतो, अरे मी हे थंड खाल्लं ना, मला बघा प्रत्यक्षात सर्दी झाली, त्यामुळे बघा घसा दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं. कशामुळे? आणि आपण सांगितलं ही गोळी आहे, बरा होईल. परंतु कारण काय हे आपल्याला माहिती नव्हतं ना, की कशामुळे झालं. हवामान वेगळं झालं का, बघा पाणी चेंज झालं का,
असे अनेक प्रश्न असतात, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? जी अनुभवी असेल तीच, ज्याने त्या क्षेत्राचा अभ्यास केला आहे तीच व्यक्ती देऊ शकेल, बरोबर की नाही? ज्याने त्या त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे पदवी प्राप्त केलेली असेल. म्हणून समर्थ म्हणाले, जाणत्याचे कासेसी लागावे, म्हणून जाणत्याच्या नादी लाग, जाणत्याचे औषध घ्यावे, जाणता सांगितले ते करावे पथ्य आदी. जाणत्यापासी परीक्षा शिकणे, जाणत्यापासी तालीम करणे, जाणत्यापासी पोहणे अभ्यास हवे. समर्थ म्हणाले, जाणत्यापाशी परीक्षा कशी करावी ते शिकलं पाहिजे ना. आता आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे हे जर जाणकार असेल तरच आपण अभ्यास करू शकतो ना. जर आपण बघा आपल्या घरामध्ये सुद्धा बघा प्रत्यक्षात आपण विचार करत गेलो की जाणत्यापाशी परीक्षा शिकणे, आपण अभ्यास करायचो परंतु सांगितलेला अभ्यास आपण पूर्ण करायचो केव्हा केव्हा करत पण नव्हतो. परंतु जाणत्यापाशी तालीम करणे, आता एखादा नाट्यक्षेत्र असेल, बरोबर, तिथे अनेक प्रकारच्या नाटकाच्या तालीम असतात, रंगमंचावर प्रयोग सादर करायचा असतो. जर आपण तिथे तालीममध्ये आपण गेलोच नाही, बरोबर की नाही, सर्वजण तालमीला उभे आहेत, परंतु जर बघा त्या तालमीला आपला देह उपस्थित नसेल तर आपल्याला बोलता येईल का? हो, नाही आहे. म्हणून जाणत्याचे गळवेगाने, जाणत्यापासी वाजवणे, नाना आलाप शिकणे, जाणत्यापासी. ही ओवी मगाशी आपल्याला प्राप्त करून दिली की नाही? का दिली? का जाणत्यापासी परीक्षा शिकणे, कुठलीही परीक्षा असू दे तर त्या परीक्षेमध्ये जाणता असलाच पाहिजे. जाणत्यापाशी पोहणे अभ्यासावे. मगाशी सुद्धा पोहण्याचा भाग दिला ना. जाणत्यापाशीच पोहण्याचा अभ्यास कर, नाहीतर तळाशी जाशील. जाणता बोलेल तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान द्यावे नाना प्रकारे. समर्थ म्हणाले, जाणता जसं बोललं तसं आपण बोललं गेलं पाहिजे ना. जर आपण जाणता जसा बोलतो तसा बोलायला गेलो नाही तर आपलं कोणीच ऐकू शकत नाही. जाणता सांगेल तसंच जर आपण चालत गेलो, जाणता करतो तसं ध्यान करण्यास आपण नाना प्रकारे बघा प्रयत्न करत असतो, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, जाणत्याचे ध्यान धरावे नाना प्रकारे, जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही. समर्थ म्हणाले, जाणत्यापासून कथा बघा सांगण्यास शिकवलं गेलं पाहिजे, युक्ती नीट समजून आपण घेतली पाहिजे आणि त्या गोष्टीचं नक्की विवरण आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, जाणत्याच्या कथा शिकाव्या. आपल्याला सुद्धा आपले आई वडील बघा आजी आजोबा गोष्टी सांगायच्या, त्यातून आपण काही बोध प्राप्त करून घ्यायचो. परंतु आता जर आपण पाहायला गेलो ना, जाणत्याच्या गोष्टी ऐकायला आपल्याला कंटाळा येतो, परंतु नेणत्याच्या गोष्टी ऐकायला आपण बघा मन आणि कान आतुरलेले असतात. जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही, जाणत्यांचे पेच राखणे, जाणत्याचे पीळ उकळावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी. समर्थ म्हणाले, जाणत्याचे डावपेच जाणून घेतलं पाहिजे, जाणत्याचे पीळ उकळावेत. आणि बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपणही लोकांना राजी राखावं. जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे द्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे. जाणता माणूस
कोणत्या प्रसंगात कसा वागतो ते जाणून आपण घेतलं पाहिजे. आपण विचार करायचो ना, अरे ही व्यक्ती कशी वागते कोणाला माहिती. परंतु जाणता माणूस जर असेल ना, तो कुठलाही प्रसंग असो तो उत्तम प्रकारे कसा वागेल याकडे आपण लक्ष दिला पाहिजे. जाणता बघा, प्रत्यक्षात जर विचार केला, जाणत्याचे घ्यावे रंग. जाणता रामरंगात जसा रंगून जात असेल तसं आपण सुद्धा रंगून केलं पाहिजे. जाणत्याच्या स्फूर्तीचं सर्व साहित्य याचा चांगला अभ्यास आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, जाणत्याचे जाणावे प्रसंग. प्रसंग कोणाला आलेले नाही आहेत, प्रसंग प्रत्येकाच्या वाटेला आलेले आहेत. परंतु मी शहाणा, बरोबर की नाही. आपण असं ठरवतो, मी शहाणा आहे, माझ्या वाटेला प्रसंग आलेले नाही आहेत. उलट प्रथमचा प्रसंग हा माझ्याच वाटेला आला आहे. जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे. जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा, न बोलताची. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपणही उद्योगी व्हावे, बरोबर की नाही, एखादा व्यवसाय करावा, त्याची तर्क करण्याची पद्धत आपण समजून घेतली पाहिजे. ज्या प्रकारे बघा, जाणत्याचा उल्लेख करावे, परंतु न बोलताच आपण चांगला अभ्यास जर करायचा ठरवलं, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे, जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा. बघा, प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, न बोलताची. ज्याप्रमाणे आपणही उद्योगी व्हावे. पुन्हा ही ओवी का आपल्यासाठी प्राप्त करून दिली, तर्क करण्याची पद्धत आपण समजून घेत नाही आणि त्याने न बोलताच अंतरंगातील विचार सुद्धा जाणून घेतलं पाहिजे ना. जाणत्याचे धूर्तपण, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे. आपण कोणाचं ऐकतो हे आपण कळलं पाहिजे. कोणाचं ऐकल्याने आपल्या जीवनात उत्तम प्रकारे आपण भरारी घेऊ शकतो, काय ऐकलं पाहिजे. जाणत्याचे धूर्तपण, हो, प्रत्यक्षात जाणत्याचे चातुर्य, त्याचे बघा, प्रत्यक्षात पाहायला जर गेलो ना, तर अध्यात्म निरूपण या सर्वांचं श्रवण करून ते जाणून घेतलं पाहिजे. जाणत्याचे पाहावे प्रबंध, जाणत्याचे वचन भेद, जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे. याच्या अगोदर एक ओवी समर्थाने उत्तम प्रकारे प्राप्त करून दिली. जाणत्याची कवित्व शिकावी, गद्य पद्य ओळखावी, माधुर्य वचने समजावी अंतर्यामी. आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा होते की नाही गद्य आणि पद्य. आपल्याला केव्हा कळलं की हा गद्य आहे, हा पद्य आहे. ज्याला बघा प्रत्यक्षपणे आपण उत्तम प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि बघा, पद्य असेल तर ताल सूर लयामध्ये बोललं जातं आणि गद्य असेल तर सरळ शब्द जे आहे ते आपण बोलत असतो. परंतु जाणत्याची कवित्व शिकावी, जाणत्याचे पाहावे प्रबंध आणि आपण गद्यपद्य ओळखावी. बघा, आपण आपल्या आयुष्यात गद्यपद्य ओळखायलाच आपण मागे पडलो. माधुर्य वचने समजावी, गोडपणा, गोडीपणा. बघा, जाणत्याची कवित्व शिकावी. आपण शिकलं पाहिजे ना. आपल्याला कंटाळा येतं, परंतु शिकलं पाहिजे. आद्य मध्य ओळखावी, माधुर्य वचने
समजावी अंतर्यामी. सुमधुर बघा, प्रत्यक्षात समधुर वचने अंतर्यामी समजून घेतली पाहिजे. जाण त्याचे पहावे प्रबंध, जाण त्याचे वचन भेद, जाण त्याचे नाना संवाद बरे शोधावे. जाण त्याचे प्रबंध आपण पाहिला पाहिजेत. लोकांशी सुखसंवाद कशाप्रकारे साधायचा आहे, कशाप्रकारे बोलायचं आहे, हे सुद्धा आपण पाहता आलं पाहिजे. जाण त्याची तीक्ष्णता, जाण त्याची सहिष्णुता, जाण त्याची उदारता समजवून घ्यावी. जाण त्याची तीक्ष्ण बुद्धी आणि सहनशीलता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उदारता आपण उत्तम प्रकारे बघा समजून घेतलं पाहिजे. कारण तीक्ष्ण बुद्धी केव्हा प्राप्त होईल? नेणत्याच्या बाजूने किंवा नेणत्यासोबत जर आपण कार्य करत गेलो तर आपल्याला बघा तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होऊ शकते का? नाही आहे. सहनशीलता, ज्याप्रमाणे बघा एखाद्या व्यक्तीला एखादं काही शब्द बोलले तर सहन होत नाही, मग त्याचप्रमाणे आपण उदारताने बघा प्रत्यक्षात जाणत्याची उदारता आपण समजून घेतली पाहिजे. जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक अवघेच घ्यावे. समर्थ म्हणाले, जाणता आपल्या काळाचे सार्थक कसे करतो, त्याची अध्यात्म विवेक समजून घेण्याची पद्धती आणि त्यानुसार त्याचं आचरण आणि आणखी त्याचे अनेक गुण आपण सर्वच आत्मसात करत आहोत. जाणत्याचा भक्तिमार्ग, जाणत्याचा वैराग्य भोग, जाणत्याचा अवघा प्रसंग समजवून घ्यावा. आता जाणत्याचा भक्तिमार्ग आपण शोधला पाहिजे ना. लोक अनेक प्रकारची भक्ती करत आहेत, परंतु प्रत्येकाची भक्ती ही वेगवेगळी पाहायला मिळते. मग तसंच आहे जाणत्याचा भक्तिमार्ग आणि त्याचा वैराग्य भोग, एकूण त्याची सर्व चरित्र म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले, सर्व चरित्र आपण नीट समजून घेतलं पाहिजे. जाण त्याचे पहावे ज्ञान, जाण त्याचे शिकावे ध्यान, जाण त्याचे सूक्ष्म चिन्ह समजवून घ्यावे. जाण त्याचं ज्ञान आपण पाहिलं पाहिजे. त्याच्याकडून उत्तम प्रकारे ध्यानबोध आपल्याला शिकता यायला हवा. तुमच्या ठिकाणाहून सूक्ष्मदृष्टी बघा प्रत्यक्षात समजून घेणं फार गरजेचं आहे. जाणत्याची अस्तित्व पण, जाणत्याचे विदेह लक्षण, जाणत्याचे ब्रह्मविवरण समजवून घ्यावे. समर्थ म्हणाले, जाणत्याचे अलिप्तपण, विधेय लक्षण आणि ब्रह्मविवरण नीट उत्तम रीतीने पारखून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जाणता एक अंतरात्मा, त्याचा काय सांगावा महिमा, विद्या कळा गुणसीमा कोणे करावी. समर्थ म्हणाले, खरं तर एक अंतरात्मा हा एकच जाणता आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी आहेत, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. त्याचा महिमा किती वर्णन करू शकू. अहो प्रत्यक्षात त्याच्या ठिकाणी असलेल्या अमर्याद विद्या, कला आणि गुण यांची गणना कोण करू शकेल हो. परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेने करिता आनंद उदंड होतो. समर्थ म्हणाले, परमेश्वराच्या गुणानुवादांचे वर्णन परस्परांमध्ये अखंड बघा चालू आहे. बरोबर की नाही. परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेनेकरिता आनंद संवाद होतो. परमेश्वरे निर्मिलिते अखंड दृष्टीचा पडते, विव्र समजते विवेकजनी. समर्थ म्हणे, जे जे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे ते सतत आपल्या दृष्टीत पडत असतं ना. आपण तयार केलं आहे का सृष्टी किंवा झाडं आपण तयार केलीत का? नाही आहे.
त्यानेच निर्माण केलेलं आहे. विवेकी लोकांना वारंवार विवरण करून सुद्धा त्याचं खरं स्वरूप जाणून घेता आलं पाहिजे. जितके काही निर्माण झाले तितके जगदीश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी. जितके काही निर्माण झालेले आहे ना, ते सर्व जगदीश्वरानेच निर्माण केलेले आहे. कार्य बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, जितके कार्य करायला जाऊ तितके कार्य आणि कर्ता हे निराळे पाहायला मिळतात. तो निर्माण करतो जना, परी पाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना आणीत जावा. समर्थ म्हणाले, तो सर्व लोकांना निर्माण करतो, पण त्याला पाहावायचा जर प्रयत्न केला तर तो दिसत नाही आहे. म्हणून सूक्ष्मदृष्टीने विचार करून नामस्मरणाने त्याला बघा जाणण्याचा प्रयत्न कर. त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो आशन, सर्व काळ संभाषण तंदाशेची करावी. समर्थ म्हणाले, त्याचं अखंड ध्यान ज्याप्रमाणे कृपाळूपणे बरोबर आहे की नाही. म्हणून प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, सर्व काळ संभाषण तंदाशीची करावी. ध्यान धरीना तो भक्त, ध्यान धरील तो मुक्त, संसारापासून मुक्त भक्तांच करी. समर्थ म्हणाले, ध्यान धरील तो अभक्त आणि ध्यान धरील तो भक्त. का ध्यान धरलं पाहिजे? ध्यान मूलं सद्गुरु मूर्ती, पूजा मूलं सद्गुरु पदम, मंत्र मूलं सद्गुरु वाक्य, मोक्ष मूलं सद्गुरु कृपा. जर आपण ध्यान धरत असलो तर बघा, आयुष्य कसं जगायचं, जीवन कसं जगायचं हे आपल्याला कळेल. परंतु ध्यान धरीत ना तो अभक्त, मग तो अभक्तच राहील ना. जो सतत अनुसंधान करतो, ध्यान धरतो, तो भक्त जाणावा. जे ध्यान धरीत नाही तो अभक्त. त्याचं ध्यान धरलं असता तो ध्यान करणाऱ्या भक्ताला संसारापासून मुक्त करतो. उपासनेची सेवटी, देवा भक्त अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. मग आपण विचार करतो, अरे माझी आणि परब्रह्माची, माझी आणि परमेश्वराची भेट केव्हा होईल? तर भेट प्रत्यक्षात नामस्मरणातून आणि उपासनेतूनच आहे. उपासनेची शेवटी म्हणजे का? उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासनेविन निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. म्हणून नामस्मरणाची आपला ध्येय उत्तम प्रकारे असणं फार गरजेचं आहे. उपासनेची सेवटी, देवा भक्त अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सर्वज्ञ संघ निरूपन्ना समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.